सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म सवनं गीतं मंगलमुत्तमं। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या वर्षवास कालखंडामध्ये आपण रोज श्रद्धायुक्त चित्ताने रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांचा सधम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहोत। तथागतांचा सधम्म जीवन जगण्याची कला आहे, दुःखी मनुष्याचा आधार आहे। या धम्माच्या मार्गाने जो व्यक्ती चालतो त्या व्यक्तीला सुख, सुगती आणि मुक्ती प्राप्त होते। एकमेव मार्ग अर्थात मध्यम मार्ग शील समाधी प्रज्ञा हाच तो मार्ग आहे। या मार्गाने गेल्यानंतर संसारामध्ये कितीही मोठं दुःख असो त्या दुःखातून माणसाची मुक्ती होऊ शकते। दुःखाला पूर्णपणे नष्ट करण्याची विद्या भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेली आहे, त्याला आपण धम्म म्हणतो। भगवान बुद्ध सत्तादेव मनुष्यानं, सर्व सत्व मनुष्य देवता सर्वांचे गुरु शास्ता कल्याण मित्र आहे। भगवान बुद्ध प्रत्येकाच्या चित्ताला जाणतात, कोणत्या व्यक्तीला काय सांगितल्यानंतर त्याला लाभ होईल ते जाणतात आणि त्यानुसार त्या व्यक्तीला मार्गदर्शन करतात। भगवान बुद्धांनी सर्वांना एकसारखा धर्म सांगितलेला नाही। प्रत्येकाच्या चित्ताची अवस्था जाणून भगवान लोकांना धर्म शिकवित होते। ते परिचित ज्ञान एक अभिज्ञा असते, एक शक्ती असते, ती काही अरंत लोकांमध्ये किंवा बुद्धांमध्ये असते। म्हणून बुद्धांचा शब्द कधीही वाया जात नाही। बुद्ध जेव्हा पण वाणीमधून धम्म सांगतात त्या वाणीने कोणता ना कोणता व्यक्ती तरी आर्यफळामध्ये प्रवेश करत असतो। आणि भगवंत म्हणतात की धम्म कुठे सांगावा, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्या व्यक्तीला जर धम्म सांगितला तर तिथे लाभ होतो दोन्ही व्यक्तीला, एक सांगणाऱ्याला सुद्धा लाभ होतो, ऐकणाऱ्याला सुद्धा लाभ होतो। म्हणून धम्म सांगण्याचे सुद्धा काही नियम आहेत। श्रद्धा ती माती आहे, ज्याप्रमाणे काळ्या मातीमध्ये कोणतंही बी टाकलं तर ते बी तिथे उगवते, तशा प्रकारे श्रद्धावान व्यक्तीला कशाही पद्धतीने आपण धम्म सांगितला, थोडा जरी धम्म सांगितला तरी सुद्धा त्याला काही ना काही लाभ होतो। श्रद्धा ही जमीन आहे। एखाद्या व्यक्तीकडे जमीनच नसेल तर घर कशावरती निर्माण करेल? घर निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम जमीन असली पाहिजे। एखाद्या व्यक्तीकडे श्रद्धा जर नसेल तर तो शील आणि समाधीचं घर कशावरती निर्माण करू शकेल? म्हणून श्रद्धा प्रमुख आहे। श्रद्धेशिवाय धम्मामध्ये प्रवेश केला जाऊ शकत नाही। म्हणून श्रद्धा पहिलं बलवान करावी लागते। श्रद्धा माणसाला तो मार्ग दाखविते की त्या मार्गाने मनुष्य स्वतःचं कल्याण करू शकतो। म्हणून बुद्धांवरती, धम्मावरती, संघावरती परिपूर्ण श्रद्धा निर्माण करा। ज्याच्या चित्तामध्ये श्रद्धा नाही, तीन रत्नांबद्दल त्या व्यक्तीला किती जरी सांगितलं, काही जरी सांगितलं तर कोणत्याही प्रकारचा लाभ होऊ शकत नाही। म्हणून बुद्ध कधी कधी जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगत नव्हते, तर कधी कधी बुद्ध एखाद्या व्यक्तीचं चित्त जाणायचे, साधनेमधून जाणायचे की आमका आमका व्यक्ती हा 20 किलोमीटर लांब, 50 किलोमीटर लांब एका नगरामध्ये राखून त्याच्या चित्तामध्ये
श्रद्धा उत्पन्न होऊ शकते, त्याला धर्माचा लाभ होऊ शकते, तर भगवान बुद्ध त्या एकट्या व्यक्तीसाठी 30 किलोमीटर लांब, 50 किलोमीटर लांब, 100 किलोमीटर लांब सुद्धा जात होते. म्हणजे कधी कधी जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगत नव्हते, तर कधी कधी लांबचा व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना धर्म शिकवायचे. तर असं का? श्रद्धा. कारण एखादा व्यक्ती जवळ तर आहे, पण त्याच्या श्रद्धा जर नसेल तर त्याची चित्ताची अवस्था फुटलेल्या मटक्यासारखी आहे. की वरतून एखादं मटकं खूप सुंदर दिसतं, पण त्या मटक्याला खालून जर छेद असेल तर त्या मटक्यामध्ये जर आपण किती जरी पाणी भरण्याचा प्रयत्न केला तर ते वाहूनच जाणार आहे. म्हणून पाणी भरण्यासाठी एक मजबूत मटकं पाहिजे. तशा प्रकारे धर्मश्रवण करण्यासाठी एक मजबूत श्रद्धावान व्यक्ती पाहिजे. अन्यथा श्रद्धा जर फुटलेल्या पात्रासारखी असेल आणि किती जरी आपण धर्म ऐकत बसाल तर ती फुटलेल्या पात्रातली श्रद्धा जास्त वेळ टिकत नाही. म्हणून काही लोकांकडे श्रद्धा पण आहे, अंधश्रद्धा पण आहे, दोन्ही प्रकारे आहे. म्हणजे काही लोकांकडे मटकं पण आहे, पाणी पण आहे, पण ते मटकं फुटलेलं असल्यामुळे ते पाणी त्याच्यामध्ये भरू शकत नाही आणि भरण्याचा जरी प्रयत्न केला तर थोडंफार त्यांच्या हातामध्ये लागतो, पण जेवढं पाहिजे तेवढं त्यांना मिळत नाही. तर काय करावं लागेल? आपल्याला श्रद्धा पण आपल्याला व्यवस्थित बनवावी लागेल आणि धर्मश्रवण करावं लागेल. आज काही लोक सर्व धर्म समभाव ही व्याख्या पाळत आहेत, चुकीच्या पद्धतीने पाळत आहेत. लोक म्हणतात आम्ही बुद्धाला पण मानतो, बाकीचे देवदेवतांना पण मानतो, बाकीच्या गोष्टी पण आम्ही मानतो, सगळ्या धर्माला आम्ही मानतो, सर्व देवांची आम्ही रिस्पेक्ट करतो, सर्व धर्मातल्या धर्मगुरूंची, त्यांच्या देवांची जे काही असतील त्यांची आम्ही रिस्पेक्ट करतो, सर्व धर्म समभाव आम्ही मानतो, आम्ही प्रत्येकाला मानतो. तर अशी काही लोकांची एक मानसिकता बनलेली आहे. या 2-4 दिवसामध्ये एक फेसबुकला एक व्हिडिओ व्हायरल झाला की काही लोक जे बुद्धिस्ट लोक आहेत ते एका महिलेच्या घरी जातात आणि तिला सांगतात की बाबा तुला गणपती पाळायचा असेल तर पाळ, बुद्ध बाबासाहेबांचे फोटो आम्हाला देऊन टाक, एकच कर, तुला जे वाटलं ते कर. ती महिला म्हणते आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्हाला जे वाटलं ते आम्ही करू शकतो, आम्हाला तुम्ही विरोध करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं एवढं साधं आणि सोपं आहे की जर बाबासाहेब तुम्हाला स्वीकारायचे असतील तर बाबासाहेबांसोबत तुम्हाला 22 प्रतिज्ञा स्वीकाराव्या लागतील. आणि त्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिल्यात? ते काय द्वेष भावनेतून थोडी दिल्यात की बाबासाहेबांना काय ब्रह्माबद्दल द्वेष होता का, विष्णूबद्दल द्वेष होता किंवा महेश बद्दल द्वेष होता? बाबासाहेबांना काय कोणत्या देवदेवतेबद्दल द्वेष होता का? द्वेष करण्याची मानसिकता बोधिसत्वाची नसते. बोधिसत्व एवढे कमजोर नसतात की एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल ते द्वेष करते. त्यांनी कधीही कोणत्या देवदेवतेचा द्वेष केला नाही, फक्त सत्य स्वीकारलेलं आहे. सत्य काय स्वीकारलेलं आहे? की जी गोष्ट संसारामध्ये नाहीच आहे ती गोष्ट मानायची कशाला? म्हणजे जी गोष्ट काल्पनिक आहे त्या गोष्टीला कशाला मानायचं? जी गोष्ट सत्य आहे तिला आपण मानलं पाहिजे. मग सत्य काय? संत कबीर आहे, संत गाडगे महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे सत्य आहे ना. हे महापुरुष संसारामध्ये होऊन गेले आणि जे सत्य आहे, ज्यांचा जन्म झालेला आहे या संसारामध्ये, त्यांचं कार्य आहे लोकांच्या हितासुखासाठी, त्या गोष्टी तुम्ही माना. पण ज्या गोष्टी सत्याला पकडूनच नाहीत, ज्या गोष्टी ब्राह्मणाने त्यांचा धर्म निर्माण करण्यासाठी, मंदिरं सांभाळण्यासाठी ज्या काल्पनिक गोष्टी निर्माण केल्या आणि ब्राह्मणाने स्वतःला कसं देव बनवता येईल त्याच्याकरता ती देव नावाची संकल्पना निर्माण केली. आणि म्हणून जे संकल्पनेचा मूळ अस्तित्वच काही नाहीये, काल्पनिक गोष्टींच्या व्यतिरिक्त, म्हणून बाबासाहेबांनी त्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. जर ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती सिद्धांत आहे की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे एक जन्माला घालतो, एक संरक्षण करतो, एक लालन पोषण करतो, असे 3 प्रकारचा सिद्धांत या त्रिमूर्तीला आहे. त्याला ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात. इतर देवदेवता जब जब संकट आते हे भगवान अवतार लेते हे, असं काहीतरी म्हण आहे की संकट आल्यानंतर देवता अवतार घेत असतो. आपल्या कितीतरी पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. कशामध्ये बर्बाद झालेल्या आहेत? शूद्र अवस्थेमध्ये. आज लोकांना इतिहास ऐकण्यामध्ये सुद्धा लाज वाटते आणि इतिहास सांगताना सुद्धा प्रश्न पडतो की सांगावा कसा.
आणि ऐकणाऱ्यांच्या मनात अशी घृणा निर्माण होते की आता काय ती वेळ राहिली का, मग आता त्या गोष्टी कशाला करायच्या, आता कशाला त्या गोष्टी काढायच्या. पण वास्तविकता या गोष्टी आपण तिरस्कार भावनातून काढत नाही. ते बाबासाहेबांचं वचन आहे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही, आणि आपल्याला इतिहास विसरता येणार नाही. कारण इतिहास मनुष्य विसरला तर इतिहास कसा काय घडू शकतो. आपला इतिहास काय, मग आपला इतिहास असा आहे की आपल्या हजारो पिढ्या त्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या भरोश्यावर बसल्या होत्या, देवधर्म यांच्या भरोश्यावर बसल्या होत्या, ते पूजापाठ करत होते. मग ते देवाला मानल्यानंतरही सुद्धा त्यांच्या वाट्याला आलं काय, शूद्र अवस्था. शूद्र अवस्था म्हणजे काय की ज्याला स्पर्श केला जात नाही असा एक व्यक्ती. स्पर्श केला जात नाही अशी कोणती गोष्ट असते त्याला घाण म्हणतात. विष्टेला स्पर्श केला जातो का, कचऱ्याला स्पर्श केला जातो का, सडलेल्या पदार्थाला स्पर्श केला जातो का, का स्पर्श केला जात नाही, कारण त्याला स्पर्श केल्यानंतर दुर्गंधी येते. मग एक मनुष्य आहे की त्यालाही स्पर्श केल्यानंतर धर्माचा अपमान होतो, आणि ती अवस्था आपल्या पूर्वजांवरती आणलेली आहे. आपल्या पूर्वजांनी शूद्र अवस्था भोगलेली आहे. एक आहे भोगणं आणि एक आहे ऐकणं. आपण जे करतोय ते ऐकतोय, आपण भोगत नाहीये. पण ज्यांनी भोगलं त्यांना ते माहिती आहे की ती पीडा कशी असेल, ते दुःख कसं असेल, ते मनस्ताप कसा निर्माण होत असेल, पश्चाताप कसं निर्माण होत असेल. आणि म्हणून आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश किंवा कोणतेही देवदेवता त्यांचा द्वेष नाहीये, फक्त आपण सत्य स्वीकारतो. सत्य हेच आहे की देव नावाची संकल्पना संसारामध्ये नाहीये, ती एक काल्पनिक दृष्टी आहे. आणि जर खरोखर तिचं जर अस्तित्व जर असतं तर हे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही जी चातुर्वर्ण अवस्था निर्माण केल्या गेली, तर ही चातुर्वर्ण अवस्था ज्या अवस्थेनुसार माणूस माणसापासून दुरावला गेला, माणसाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण झालं, धर्मासाठी मनुष्य दुसऱ्या माणसाला नीच समजू लागला, दुसऱ्या माणसाला मारण्याचा सुद्धा तो विचार करत असताना मागं पुढे विचार करत नव्हता. शूद्र अवस्था म्हणजे एक अतिशय घाणेरडी अवस्था की त्याने जर मंत्र ऐकले त्याचे कान कापण्यात येईल, त्याने जर जिभेने जर वाणीने जर मंत्र म्हटले की त्याची जीभ कापल्या जाईल, त्याने जर धर्मग्रंथाला हात लावला की त्याचे हात कापल्या जाईल. त्याचं जीवन फक्त कुत्र्या मांजरासारखं जीवन आहे की त्याने फक्त या चातुर्वर्ण अवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची चाकरी करायची, त्यांची सेवा करायची आणि गुलामीचं जीवन जगायचं. म्हणून माणूस म्हणून जन्माला तर आला, माणूस म्हणून तो जगतो, माणूस म्हणून तो दिसतो, पण मनुष्याचं कोणत्याही प्रकारचं जीवन त्याला मिळत नव्हतं. एका नदीवरती, एका विहिरीवरती, एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जर एखादं कुत्र, गाढव, मांजर हे जनावर जर पाणी पित असलं तर त्या लोकांना त्याचा तिरस्कार होत नव्हता. पण त्या ठिकाणी जर हा अस्पृश्य माणूस, शूद्र माणूस त्या ठिकाणी जर गेला आणि त्याने जर त्या पाण्याला जर स्पर्श केला तर ते पाणी सुद्धा बाटायचं. म्हणजे बाटणं म्हणजेच काय आहे की पाण्याचा अपमान व्हायचा, पाणी सुद्धा खराब होऊन जायचं, स्पर्शाने पाणी सुद्धा बाटायचं. म्हणजे कुत्रा, मांजर, गाढव यांनी जर पाणी पिलं तर त्याने धर्म धोक्यात येत नव्हता, त्याने चातुर्वर्ण अवस्था धोक्यात येत नव्हती, त्याने ते पाणी सुद्धा बाटलं जात नव्हतं, अन्न सुद्धा बाटलं जात नव्हतं, वस्तू सुद्धा बाटल्या जात नव्हती. पण अस्पृश्य माणसाने जर देवाला स्पर्श केला तर देव बाटल्या जात होता, पाण्याला स्पर्श केला तर पाणी बाटल्या जात होतं, अन्नाला स्पर्श केला तर अन्न बाटलं जात होतं. एवढंच नाही तर पेशव्यांच्या काळामध्ये एवढी वाईट अवस्था आणली की गड्यामध्ये मटका आणि पाठीमागे झाडू, की थुंकला जरी तर पृथ्वी बाटल्या जाईल आणि पावलं जरी या पृथ्वीवरती उमटले तर पृथ्वी बाटल्या जाईल. एवढंच नाही की ब्राह्मणांनी एवढा तिरस्कार निर्माण केला की एखाद्या शूद्र माणसाची सावली जरी आपल्या पुढे जर पडली तरी सुद्धा आपल्या धर्माचा म्हणजे आपला अपमान होऊ शकतो. आणि म्हणून एवढं त्याला लांब केलं गेलं की तो मनुष्य म्हणून दिसत तर होता, वाटत होता 2 डोळे आहेत, 2 कान आहे, 1 नाक आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, दिसायला तर माणसासारखा दिसतो, पण तो माणूस म्हणून जगतच नव्हता. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी या देशामध्ये अशी घटना घडून आणली की ती या ब्राह्मणांसाठी धोक्यामध्ये आली. इंग्रजांच्या काळामध्ये काय झालं, ब्राह्मण सुद्धा गुलाम झाले. आपण तर गुलाम होतोच, पण आपण कसे गुलाम झालो, गुलामाचे गुलाम झालो. इंग्रजांनी काय केलं, ब्राह्मणांना सुद्धा गुलाम केलं आणि आपण तर कितीतरी पिढ्यानपिढ्या गुलामच होतो. मग आपले पूर्वज गुलामी अवस्थेमध्ये असताना, जसं माणूस एखाद्या दुःखामध्ये असताना तो कशाचा जरी आधार मागत असतो,
मग आपल्या पूर्वजांनी जे दुःख भोगलं त्यावेळेला ते परमेश्वराचा आधार मागत होते, ते परमेश्वराची प्रार्थना करत होते की परमेश्वर कोणीतरी यावं, आमचं दुःख नष्ट करावं. म्हणून आपल्या पूर्वजांनी ले खंडोबा, ले मारुती, ले राम, ले कृष्ण हे सगळं केलेलं आहे. त्यांनी महादेवाची पूजा केली आहे, श्रीकृष्णाची पूजा केलेली आहे, रामाची पूजा केली आहे, देवताची पूजा केली आहे, महादेवाची पूजा केलेली आहे, संतोषीची पूजा केली आहे, दुर्गाची पूजा केली आहे, गणपतीची पूजा केली आहे. हे पूजा पूर्वजांनी भरपूर वेळा केली. कशा करता केली आहे? की त्यांचं दुःख नष्ट व्हावं, त्यांच्या आयुष्यामध्ये जे दुःख आलेलं आहे ते दुःख नष्ट व्हावं. कारण माणसाला धर्म प्यारा असतो आणि जेव्हा तो एखादी गोष्ट दुःखामध्ये अटकला तर दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्याला देवाची गरज असते. मग या जगामध्ये जर जब जब संकट आते तब तब भगवान अवतार लेते. मग संकट फक्त ब्राह्मणांच्या काळात आलं, ब्राह्मणांवरती आलं तेव्हा देवतांनी अवतार घेतला. क्षत्रियांच्या काळात आलं तेव्हा देवतांनी अवतार घेतला. मग शूद्र लोकांच्या काळामध्ये जर संकट आलं आणि तर देवाने अवतार का घेतला नाही याच्यावरती आपला प्रश्न आहे. मग शूद्र लोकांनी कितीतरी वर्षानुवर्ष हे दुःख भोगलेलं आहे. एक दिवसाचं दुःख नाही, 2 दिवसाचं दुःख नाही, एका महिन्याचं दुःख नाही, एका वर्षाचं दुःख नाही. हे दुःख हजारो पिढ्यांनी भोगलेलं दुःख आहे. आज जर आपल्या मायबापाला जर एखाद्या व्यक्तीने शिवी दिली तर आपल्याला अपमान वाटतो, आपण ते आयुष्यभर विसरत नाही. फक्त शिवी दिली किंवा अपमान जरी केला तरी. जर त्याने जर शारीरिक पद्धतीने इजा जर पोहोचवली तर आपण आपला अपमान समजून आपण काही करू शकतो, त्याच्यावरती केस टाकू शकतो किंवा त्याला मारहाण करू शकतो किंवा अपमान सहन झाला तर त्या व्यक्तीची हत्या करू शकतो. फक्त काय की वाईट शब्द का बोलला म्हणून, 4 लोकांमध्ये आमचा अपमान का केला म्हणून. जर वाईट शब्द जर अपमान वाटत असेल तर गळ्यातलं मटका आणि पाठीमागचं झाडू काय स्तुती करण्याची गोष्ट आहे का? तो किती भयानक अपमान असेल की ज्यानं ते भोगलेलं आहे. आपण इमेजिन करावर का आपल्या मायबापांच्या गळ्यामध्ये मटका आहे, पाठीमागे झाडू आहे आणि 4 लोकांमध्ये तसं त्यांचं जीवन आहे, ते रस्त्याने चाललेलं आहे. कसं ते इमेजिन करताना कसं बेकार वाटेल ते काही चांगलं जीवन आहे का? ते आठवलं जरी, त्याची इमेजिन जरी केली तर ग्लानी उत्पन्न होईल. काय उत्पन्न होणार आहे? तिरस्कार निर्माण होणार आहे. आणि हे फक्त काल्पनिक गोष्ट नाहीये, हे भोगलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला, असं नाही की बाबासाहेबांनी फक्त बौद्ध धर्माचाच अभ्यास केला, बौद्ध धर्म दिला, बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, बाबासाहेबांनी मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला, बाबासाहेबांनी जैन धर्माचा अभ्यास केला. या जगात जेवढे धर्म आहे, जेवढे संप्रदाय आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. आणि हिंदू धर्माचाही बाबासाहेबांनी अभ्यास केला. बाबासाहेबांच्या अगोदरची जी पिढी होती ते सुद्धा हिंदू धर्मात होता. हिंदू महार म्हणजे कुठले जात आहे? हिंदू मधले जात आहे. हिंदू समाजामध्ये कितीतरी हजार जाती आहेत, 4000 का कितीतरी जाती आहेत हिंदू समाजामध्ये. आणि हे सर्व लोक कशाला मानत होते, कशाच्या भरोश्यावर जगत होते? देवाच्याच भरोश्यावरती. मग हे देव आपलं कल्याण का करत नाही? त्याचा शोध बाबासाहेबांनी घेतला की चातुर्वर्ण अवस्था कुठून निर्माण झाली, कशी निर्माण केली आणि हे दुःख जे आहे अस्पृश्याचं ते नष्ट का होत नाही, त्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि बाबासाहेबांनी सुद्धा ते दुःख भोगलं. अस्पृश्यता काय असते, बाबासाहेबांना सुद्धा त्याचं दुःख भोगावं लागलं. आणि बाबासाहेब पण विचार करायचे की मी एवढा शिकलेला व्यक्ती आहे. बघा, बाबासाहेब त्यावेळेला खूप सुशिक्षित व्यक्ती होते. पूर्ण महार समाजामधून जर कोणी जर सुशिक्षित व्यक्ती असेल त्यावेळेसचा, फक्त महार समाज नाही तर पूर्ण देशामधून सुशिक्षित जर कोणी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल तर ते बाबासाहेबांचं नाव घेतलं जात होतं. एवढ्या बाबासाहेबांकडे काय होत्या? डिग्र्या होत्या. 32 काहीतरी डिग्र्या बाबासाहेबांकडे त्यावेळेला उपलब्ध होत्या. आणि एवढी विद्वत्ता असूनही सुद्धा बाबासाहेबांना त्या अस्पृश्यतेचं दुःख भोगावं लागलं. बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मग त्यांनी विचार केला की ही अस्पृश्यता आहे काय आणि कोणी दिली आपल्याला. मग त्यांनी अभ्यास केल्यानंतर मग शूद्र पूर्वी कोण होते त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करून दिलं की ही अस्पृश्यता, शूद्र अवस्था आणण्याच्या पाठीमागे कारण हेच आहे की आपले पूर्वज पूर्वी भगवान बुद्धांच्या धर्माला पकडून होते. जे लोक भगवान बुद्धांचे अनुयायी होते आणि त्यावेळेला ब्राह्मणांचं जेव्हा राज्य आलं आणि ज्या लोकांनी बौद्ध धर्म नाही सोडला, बौद्ध धर्म नाही त्यागला, त्यांच्यावरती कठोर शासन करण्यात आलं आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक गुलाम बनवण्यात आलं. आणि ते त्या गुलामीतून कधीही मुक्त होऊ नये त्याच्याकरता ही चातुर्वर्ण अवस्था पक्की करण्यात आली. आणि मनुस्मृतीचे जे 10 जे नियम आहेत ते अतिशय भयानक नियम आहे की ते जर नियम आपण वाचले
तर आपल्याला तिरस्कार निर्माण होईल. त्याच्यामध्ये एक नियम असा आहे की जर एखाद्या ब्राह्मणाला जर वाटलं की एखाद्या शूद्र माणसाची स्त्री जर सुंदर आहे, तो त्या स्त्रीचा कधीही भोग करू शकतो, त्याची संपत्ती कधीही तो घेऊ शकतो एखाद्या ब्राह्मणाला वाटलं तर. आणि एखाद्या शूद्र माणसाने जर एखाद्या ब्राह्मण किंवा उच्च कुलीय स्त्रीला जर स्पर्श जरी झाला चुकून, तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल. आणि म्हणून या शूद्र लोकांच्या ज्या पूर्वी ज्या काही सुंदर स्त्रिया होत्या आणि त्यांच्यावर जर एखाद्या ब्राह्मणाची जर वाईट नजर पडली, तर ते त्यांच्यावरती अन्याय करायचे. त्यांनी जो अन्याय केलेला आहे तो अन्याय काही साधारण अन्याय नाहीये, त्याच्यामध्ये खूप पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. आणि बाबासाहेबांनी ते आपला स्पष्ट सांगितलं की शूद्र अवस्था म्हणजे बौद्ध धर्माला पकडून राहण्याची शिक्षा आहे. ज्या लोकांनी बौद्ध धर्म पकडून ठेवला, बौद्ध धर्म सोडला नाही आणि ब्राह्मणांचं राज्य आलं, तर ब्राह्मणांनी त्यांना दिलेली शिक्षा म्हणजे शूद्र अवस्था आहे. आणि मग बाबासाहेबांनी विचार केला की या लोकांना मला याच्यातून बाहेर काढायचं आहे. कशातून बाहेर काढायचं आहे? गाणेतून. कारण हिंदू समाजातली चातुर्वर्ण अवस्था म्हणजे जिवंतपणे नरक भोगणे आहे. बाबासाहेबांनी त्याची उपमा कशासोबत केली आहे? नरकासोबत उपमा केली आहे. नरक म्हणजे काय असेल ते जर भोगायचं असेल तर चातुर्वर्णाचे नियम परिपूर्ण कठोर केले पाहिजेत. चातुर्वर्ण कठोर झाली तर शुद्र अवस्था म्हणजे जिवंतपणेच नरक आहे. नरकात जाण्याची काही गरज नाही. शुद्र अवस्था जरी वाटेला आली तरी तो नरक चांगल्या प्रकारे भोगू शकतो. मग बाबासाहेबांनी या सगळ्यांचा अभ्यास केला. प्रत्येक देवाचा अभ्यास केला. ब्रह्माचा अभ्यास केला, विष्णूचा अभ्यास केला, महेशचा अभ्यास केला, गौरी गणपती या सगळ्यांचा अभ्यास केला. यांचाच नाही इतर धर्मातला सुद्धा अभ्यास केला. आणि त्यांच्यापुढे एकच प्रश्न होता की मला आता माझ्या या अस्पृश्य समाजाला एक श्रेष्ठ समाज निर्माण करून द्यायचा आहे. यांना या घाणीतून बाहेर काढायचं आहे. त्यांनी कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही. त्यांनी फक्त सत्य स्वीकारलेलं आहे. आणि सत्य कधी पण ते कडू असो कसंही असो त्याला पकडूनच माणसाला जीवन जगावं लागतं. तर तेच काय आपलं जीवन आहे. मग बाबासाहेबांनी काय विचार केला की माझ्या समाजाला मला आता नवीन दिशा द्यायची आहे, नवीन धर्म द्यायचा आहे, यांना घाणीतून बाहेर काढायचं आहे. तर मग कोण आहे? थोडस बंद करा. तर मग कोण आहे या जगामध्ये असा की तो या समाजाला उच्च पातळीचं जीवन देऊ शकतो? आणि मग बाबासाहेबांना बुद्ध दिसले. कारण बुद्धांकडे समता होती, बंधुत्व होतं, स्वातंत्र्य होतं, न्याय होतं. ज्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी दिलेल्या होत्या. भिक्षूंना दिलेल्या होत्या, भिक्षुणींना, उपासकाला, उपासिकांना. आणि बुद्ध म्हणजे कोणता देव नाही, तर बुद्ध हा जगातला एक असा गुरु आहे की तो माणसाला माणसाचं जीवन कसं जगलं पाहिजे, माणसाने माणसाची व्यवहार कसा केला पाहिजे त्या सर्व गोष्टी तो शिकवत असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे. जर बौद्ध धर्म जर आपल्याकडे आला नसता आणि या कालावधीमध्ये बोधिसत्वाचा जर जन्म झाला नसता तर आजही आपली पिढी कुठेतरी शूद्र अवस्था भोगत बसली असते. मग शूद्र अवस्था म्हणजेच काय? मग की चांगले कपडे नसते, चांगलं घर नसतं, मग मुष्ट पाष्ट खात बसला असता. असे काही शूद्र होते की त्यांनी असं काही जीवन जगलं की जसं एखादे कार्यक्रम वगैरे झाला की ते पत्तरवाड्या उकंड्यावरती फेकायचे आणि ते काही शूद्र लोक तिथं जायचे आणि त्याच्यामधूनही अन्न शोधायचे की त्याच्यात चांगलं अन्न भेटतं का. भिकाऱ्यापेक्षा भिकाऱ्याचं जीवन जगलेलं आहे. म्हणून आता आपल्याला असं वाटेल की आपण कष्ट करतो आणि आपण आपल्या पद्धतीने आपण जगतो. मग हे जे काही चांगलं शिक्षण आहे, हे जे काही चांगली नोकरी आहे, हे जे काही चांगलं घर आहे, हे सगळं आपलं कष्ट आहे. बरोबर आहे, तुमच्या कष्टाने ते मिळतं. पण ते कष्ट करण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला आहे? बोधिसत्वाने दिला आहे. जर बोधिसत्व नसता तर मग तुम्ही कितीही जरी कष्ट केले असते तरी त्या कष्टाच्या बळावर तुम्ही शूद्र अवस्थेतून बाहेर पडले नसते, नरकातून बाहेर पडले नसते. म्हणून बौद्ध धर्मामध्ये प्रवेश म्हणजेच काय? स्वर्गामध्ये जन्माला घातले बाबासाहेबांनी. आणि मग जे लोक जर असं म्हणत असतील की आम्ही सर्व धर्म मानतो तर ते बाबासाहेबांचा अपमान करत आहेत. सर्व धर्म मानायचा ना तुम्हाला, सर्व धर्म समभाव ठेवायचा ना, तर कसा ठेवायचा तुम्हाला सर्व धर्म समभाव? त्यांचे तत्व तुमच्या घरामध्ये नाही आणायचे, तुमचे तत्व त्यांच्याकडे घेऊन जातील. सर्व धर्म समभाव म्हणजे काय? सर्व धर्मासाठी मैत्री करा, सर्व धर्मासाठी प्रेम करा, सर्व धर्मासाठी करुणा करा, सर्व धर्मातला कोणताही व्यक्ती बिमार पडला त्याची सेवा करा. हे सर्व धर्म समभावाची व्याख्या आहे. सर्व धर्म समभावाची ही व्याख्या नाहीये की मी त्यांच्या धर्मातले जे काही धर्मगुरू असेल, त्यांचे देव असेल, मी माझ्या घरामध्ये बसवेन. आणि आज वर्तमान काळामध्ये स्थिती अशी आहे, जर तुम्हाला जर खरोखर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं देवच कल्याण करतो तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तर मग तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेब स्वीकारता येणार
नाही. तुम्ही तुमच्या घरातले बुद्ध आणि बाबासाहेब देऊन टाका आणि समाजाला जाहीर करा की बाबा आजपासून माझं आणि बुद्ध बाबासाहेबांशी काही नातं नाहीये. माझं भलं करणारा देव आहे. देवानंच माझं कल्याण केलं. देवच माझ्या परिवाराला सांभाळतो. बुद्ध मला सांभाळत नाही. बाबासाहेबांचं मला काही घेणं देणं नाही. स्पष्टपणे जाहीर करा. तुम्हाला कोणीही बंधन टाकलेलं नाही. संविधानामध्ये ते नियम पण आहे. आज तुम्ही देव सुद्धा घरामध्ये ठेवताना ते सुद्धा संविधानाचा अधिकार आहे. ही सुद्धा बाबासाहेबांची पुण्य आहे की बाबासाहेबांच्या पुण्याने तुम्ही घरामध्ये सुद्धा देव ठेवू शकता. अन्यथा बाबासाहेब जर नसते आणि तुम्हाला जर वाटलं जरी असतं घरात देव ठेवावा आणि तुम्ही जर स्पर्श जरी केला असता तर तुम्हाला दोन्ही हात गमावे लागले असते. अपंग झाला असता तुम्ही, दोन्ही हात रिकामे झाले असते तुमचे आणि मग म्हटले असते अरे बाबा माझ्या आयुष्यामध्ये हे काय घडलं. म्हणजे आज माणसाला वाटतं की मी देव बसवतो तर हे माझे अधिकार हे स्वातंत्र्य आहे, पण त्याला ते कळत नाही की ते स्वातंत्र्याची भाषा सुद्धा कोणी निर्माण केली, बाबासाहेबांनी निर्माण केली. म्हणून साधा आणि सोपा तुम्हाला एकच प्रश्न आहे, तुमचं कल्याण कोणी केलं हे तुम्ही विचारा स्वतःच्या मनाला. आणि जर वाटत असेल देवाने केलं तर बुद्ध आणि बाबासाहेब सोडून द्या. आणि जर वाटत असेल की बुद्ध आणि बाबासाहेबांनी केलं तर देव सोडून द्या. दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाहीत. आणि म्हणून जे अशा काही ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत की काही समाज कार्यकर्ते एखाद्या व्यक्तीकडे जातात, त्याला समजून सांगतात आणि तो व्यक्ती जर ऐकत नसेल आणि तो व्यक्ती जर त्यांना उलट बोलत असेल आणि बुद्ध आणि बाबासाहेबांच्या जे उपदेशाची जी भाषा आहे त्याचा अपमान जर करत असेल तर त्या व्यक्तीवरती बहिष्कार टाकण्यामध्ये सुद्धा हरकत नाही आहे. बहिष्कार टाकलं म्हणजेच काय, चांगली गोष्ट आहे, काही वाईट गोष्ट नाही, कोणतंही मोठं नुकसान नाहीये. कारण जर बुद्ध आणि बाबासाहेबांचा अपमान जर करत असतील तर आपल्या अस्तित्वाचा तो काय अपमान आहे. कारण त्यांच्यामुळे आपलं जीवन आहे, कोणत्या व्यक्तीमुळे आपलं जीवन नाही आहे. आणि द्वेष नाहीये तर सत्यता आहे. आणि जर खरोखर देवामुळे जर भलं होत असेल तर देवाने प्रगट व्हावं, आमचंही भलं करून द्यावं. पण देव नाहीच या संसारामध्ये. ते बोधिसत्वानं सांगितलं, ज्याच्याकडे 32 डिग्र्या आहेत, ज्याला संपूर्ण जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतं, असा व्यक्ती जर म्हणतो की नाही, तर तुमची कोणती बुद्धी अशी आहे की त्या बुद्धीला असं काय तुम्ही खाऊ घातलं की जे बाबासाहेबांना नाही कळालं ते तुम्हाला कळायला लागलं. तुम्हाला समजायला आलं की बाबा ही केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते बाबासाहेबांना नाही कळालं का? बाबासाहेबांना जर वाटलं असतं की बाबा या गोष्टी भलं होतं तर बाबासाहेबांनी तो धर्म देऊन टाकला असता. बाबासाहेबांना वाटलं असतं की इथं भलं होतं तर बाबासाहेबांनी तो धर्म देऊन टाकला असता. कोणता ना कोणता धर्म दिलाच असता ना. हैदराबादचा निजामाने बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला धर्म स्वीकारल्यानंतर करोडो रुपये द्यायला तयार आहोत. इतर धर्मगुरूंनी सुद्धा सांगितलं की आमच्या धर्माकडे आम्ही तुम्हाला धर्मासोबत पैसे पण द्यायला तयार आहोत. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कोणत्याही धर्मगुरूंनी म्हणजे बौद्ध धर्मगुरूंनी बाबासाहेबांना काही मानधन दिलेलं नाही. बाबासाहेबांनी फक्त बुद्ध स्वीकारले. पैसाच पाहिजे असता, दुसरा धर्मच पाहिजे असता किंवा कल्पना युक्त एखादी जी गोष्ट आहे ती माणसाचं भलंच करते तसं खरोखरच जर असतं तर ज्याच्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत, ज्याला संपूर्ण जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतं, अशा व्यक्तीच्या अस्तित्वावरती आपलं जीवन अवलंबून होतं. त्यांनी जो धर्म स्वीकारला असता आज आपण त्या धर्मामधले लोक असतो. आज आपण बुद्धिस्ट आहोत. बौद्ध धर्म काय तुम्ही स्वीकारलाय का? हे बोधिसत्वाने आपल्याला दिलेलं आहे. बोधिसत्वाच्या पुण्याने आपल्याला दिलेलं आहे. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि ती दीक्षा दिल्यानंतर आज आपले सर्व पूर्वज बुद्धिस्ट बनले आणि आपण त्यांची पिढी आहोत. आपणही बुद्धिस्ट आहोत. त्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 दुसऱ्या धर्माची दीक्षा घेतली असती तर आज आपण दुसऱ्या संप्रदायामध्ये असतो. म्हणून आपल्याला एवढंच कळायला पाहिजे की माझी बुद्धी शेण खाऊ शकते, माझी बुद्धी घाण खाऊ शकते, माझी बुद्धी चुकीच्या मार्गाने जाऊ शकते, माझी बुद्धी भ्रष्ट होऊ शकते, माझ्या बुद्धीत मूर्खपणा येऊ शकतो, माझी बुद्धी कोणत्याही वाईट काम करू शकते, कोणत्याही ठिकाणी स्तरावरती जाऊ शकते. पण बोधिसत्वाची बुद्धी तसं कार्य करू शकत नाही. त्याला बोधिसत्व म्हणतात. बोधिसत्व म्हणजे काय? साधारण माणसापेक्षा कितीतरी पटीनं जास्ती बोधी क्षमता ठेवणारा व्यक्ती की ज्याला चारही दिशाचं ज्ञान असतं, त्याला सगळ्या जगाचं ज्ञान असतं, त्याला काय म्हणतात? बोधिसत्व म्हणतात. म्हणून जगायचं असेल तर स्वतःच्या बुद्धीनं नका जगू. स्वतःच्या बुद्धीनं जगसान तर स्वतःची बुद्धी म्हणून शेण पण खाऊन बघ, काहीतरी त्याच्यात चव येईल तुला. पण जर बोधिसत्वाच्या बुद्धीनं जर जगसान तर माणसाला अन्नापेक्षा काही प्रिय वाटणार नाही. म्हणून स्वातंत्र्य आहे. ज्याला शेण खायचं त्याने शेण खा, त्याला अन्न खायचं त्याने अन्न खा. स्वातंत्र्य आहे ना. कोणी काही आपल्याला विरोध केलेला आहे का? पण एकच खा, जे प्रिय वाटेल ते. बुद्धी असेल तर बुद्ध दिसेल, बुद्धी नसेल तर मग तुम्हाला जे काय बाकीच्या भानगडी वाटतात की यानं कल्याण केलं त्यानं कल्याण केलं,
ते तुम्हाला दिसून येईल. बघा, आपण आपला विचार करा, आपण आपला स्वातंत्र्याचा विचार करायचा, आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य आहे. जे काय करायचं मन लावून करा, तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. पण एकच करा, बुद्ध बाबासाहेब पाहिजे तर बाकी सोडून द्या, आणि बाकीचं पाहिजे तर बुद्ध बाबासाहेबांचे फोटो समाजाला देऊन टाका आणि नमस्कार करा, बाबा या. कारण बुद्धाला काय लोकसंख्या वाढवायची नाहीये की लाखो लोक करोडो लोक बुद्धिस्ट झाले म्हणजे माझा धर्म प्रचार होईल. बुद्धाला अशा लोकांचे काही घेणं देणं नाही. बुद्धाचा धर्म फक्त 5-6 लोकांवरती जिवंत आहे. कोणत्या लोकांवरती? ज्यांच्यामध्ये श्रद्धा परिपूर्ण आहे त्यांच्यावरती भगवान बुद्धाचा धर्म जिवंत आहे. लाखो लोक बुद्धिस्ट आहेत, पण त्यांच्या जर बुद्धाबद्दल श्रद्धा नसेल, ती फक्त लोकसंख्या आहे. पण ती लोकसंख्या धर्माचा प्रचार करू शकत नाही. धर्माचा प्रचार करण्यासाठी शुद्ध लोक पाहिजेत, पवित्र लोक पाहिजेत, आणि पवित्र लोक तेच आहेत की त्यांची श्रद्धा परिपूर्ण आहे. म्हणून आपण आपला भूतकाळ विसरू नका. आपल्यावरती काय अवस्था आणल्या गेले आणि कोणत्या अवस्थेमधून आपण बाहेर पडलो हेही विसरू नका. आपल्या बापाने आपल्याला जो धर्म दिलेला आहे तो काहीतरी विचार करून दिलेला आहे तेही विसरू नका. आणि कोणतीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीने करू नका. बोधिसत्वाचा अभ्यास करून मग ती बुद्धीला पटल्यानंतर ती आपल्याला स्वीकारायची आहे. आणि म्हणून सर्व धर्म समभावाची भाषा थोडी समजून घ्या, वैचारिक स्वातंत्र्याची भाषा थोडी समजून घ्या. अन्यथा एक दिवस असा येईल की आपल्याला जर वाईट वेळ जर आली तर दुसरे लोक आपल्या दारामध्ये येणार नाहीत, पण आपल्या जवळचे लोक सुद्धा दारामध्ये येणार नाहीत. आणि आपण सामाजिक प्राणी आहोत. जे लोक आज असं मान टाईट करून बोलतात ना की आमचं भलं केलं अमक्या अमक्या याने आणि आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, तुम्ही आम्हाला असं करू देत नाही, तसं करू देत नाही, तुम्हाला तो अधिकार नाही, तर जेव्हा त्यांच्यावरती संकट येतं ना तेव्हा समाज पुढं येत असतो. तुम्ही विसरू नका समाजाला, कारण तुमच्या दुःखामध्ये तुमचा समाज येणार आहे. कारण तुम्ही सामाजिक प्राणी आहात. समाजाशिवाय राहू शकता का तुम्ही? नाही राहू शकत. बघा, आज कितीतरी असे गर्भ श्रीमंत लोक आहेत की त्यांना धर्माचं काही घेणं देणं नाहीये, पण त्यांच्या घरामध्ये काही अन्याय वगैरे झाला की समाज उतरतो. कोण उतरतो? समाज उतरतो. मग समाज कसाही असू द्या, अडाणी असू द्या, गरीब असू द्या, कसाही असू द्या, पण समाज समाज असतो ना. समाज ज्या दिशेने चालला त्या दिशेने आपल्याला चालावं लागतं. समाज चुकीच्या दिशेने चालला तर त्याला विरोध करू शकता, पण बरोबरच्या दिशेने चाललात आणि एकटा तुम्ही चुकीच्या दिशेने जर चाललात आणि तुमच्या चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही वैचारिक स्वातंत्र्य समजत असाल तो तुमचा मूर्खपणा आहे. आणि जर या मूर्खपणावरती जर बहिष्कार जर पडला तर तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्याची तुम्ही काळजी घ्या, कारण समाज बदलत आहे आणि आंबेडकरवादी जो वर्ग आहे तो कठोर होत आहे. कठोर म्हणजे कशाबद्दल कठोर होत आहे? तो वाईट मार्गासाठी नाही तर चांगल्या मार्गासाठी कठोर होत आहे. आणि चांगल्या मार्गासाठी कठोर होणं काही वाईट नाहीये. एकाला दंड दिल्याशिवाय दुसऱ्याला शहाणपण येत नसतं. कायदे कशाकरता बनवलेले आहेत? एखाद्या माणसाला फाशी दिली जाते ना, कशाकरता दिली जाते फाशी? की दुसऱ्या माणसाने ते पाऊल उचलता कामा नये. तशा प्रकारे समाजामध्ये ज्यांनी अतिरेक केलेला आहे त्यांच्यावरती बहिष्कार जरी पडला तर काही वाईट नाही, कारण त्यांची शिक्षा बघून दुसरं पाऊल उचलू शकत नाही. मी स्वतः एका ठिकाणी गेलो. एका ठिकाणी काय केलं, गणपती बसवलेले होते आणि आपलीच एक उपासिका होते. मी त्यांना जाऊन एवढं बोललो की बाबा तुम्ही हे करू नका. ते म्हणे आमच्या मुलाचं आमच्या मुलीचं हे बहाणे आहेत. म्हणजे कसे बहाणे? ते बावळट बहाणे आहेत. की मग शहाणपणाच्या लोकांना, शहाणपणाची बुद्धी असणाऱ्या लोकांनी जर असे तुच्छ बहाणे करून जर सांगितले तर त्या माणसाला काय बोलावं काय सांगावं समजत नाही. त्यांना एवढं सांगितलं की करू नका. लोक लपून करतात. याने काय केलं, डेअरिंग केली आणि लगेच मासा मोठा आणून बसवला, मोठे गणपती आणून बसवले. अरे बाबा, केलं असं तुझं भलं तर आम्हाला सांग, आमचं भलं करून दे ना. आम्हाला काय तिरस्कार थोडी. देव जर म्हणत असेल, एखादा म्हणत असेल की बाबा देव सुख देतोय, आम्हाला काय सुख नको का? कोण आहे इथे बसलेला की त्याला सुख नको? देणारा असेल तर घेणार का नाही? मी तर पहिला जाईन एका लाईनीमध्ये उभा राहील. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की बाबा देव प्रगट झालेत आणि सुख वाटत आहेत तर पहिला भंतीजी मी असेल की तिथे जाईन, उभा राहीन, ते देवा मला पण सुख दे रे बाबा काहीतरी. अरे असेल तर जाऊ ना, नसेल तर कशाला तुम्ही तिथं जाता, कशाला गोष्टी करताय? तो मोठाचा मोठा बसवला तर बसवला, पण डेअरिंग रोज संध्याकाळी तिथे आरती घ्यायची. म्हणजे समाजातल्या लोकांनी सुद्धा बघितलं पाहिजे. काही लोक लपून करतात, ही उघड उघड करून आले. म्हणजे एवढी डेअरिंग कशाच्या आधारावरती? म्हणजे समाजावरती, समाजाच्या विरोधात जायचं तर जायचं, पण एवढी सीमा पार करायची, हा लय मोठा मूर्खपणा आहे. आणि म्हणून जे पुढचे निर्णय जे राहतील ते बहिष्काराचे निर्णय लागू होऊ शकतात. आणि म्हणून आपल्या नातेवाईकांमध्ये
किंवा आपल्या कोणी जवळ जे लोक तसे जर पावलं उचलत असतील तर त्यांना सावध करा, कारण पुढची जी दिशा आहे ती बहिष्काराची होऊ शकते आणि बहिष्कार हा जिवंतपणे एक श्राप असतो. म्हणून त्या भ्रमात राहू नका की आपलं अस्तित्व खूप मोठं आहे, आपलं कोणी वाकडं करू शकत नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही. त्या भ्रमामध्ये राहू शकत नका. समाजापेक्षा कोणी मोठा नाही. आपलं अस्तित्व एक छोट्याशा मातीच्या कणा एवढा आहे. कधी नष्ट होऊन जाईल कळणार सुद्धा नाही, कधी दुःख वाटेला येईल कळणार सुद्धा नाही. म्हणून माणसाने अहंकारामध्ये जगू नये. म्हणून कोणतंही कार्य करायचं असेल तर बुद्धांच्या मार्गाने जा, बाबासाहेबांच्या मार्गाने जा. बुद्ध वाचा, बाबासाहेब वाचा. तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे समजून येईल. सर्व धर्म समभावाची भाषा तुला समजून येईल. सगळ्यांसाठी प्रेम कर, सगळ्यांसाठी करुणा कर, सगळ्यांची सेवा कर. जेवढं तुला करता येईल चांगल्या गोष्टी सर्वांसाठी कर. जेवढी मैत्री करता येईल सगळ्या संप्रदायातील लोकांसाठी कर. जेवढी सेवा करता येईल सगळं कर. फक्त धर्म जो आहे बुद्धाच्या व्यतिरिक्त नाही जमणार. धम्माच्या व्यतिरिक्त, संघाच्या व्यतिरिक्त, 3 रत्नाच्या व्यतिरिक्त श्रद्धा ठेवता येणार नाही. जर तशी बनली तर फुटलेलं पात्र आहे. तुमच्या घरात मूर्ती आहे बुद्धाची, पण बुद्ध कधीच निघून गेलेत. तुमच्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे, पण बाबासाहेब कधीच निघून गेलेत. बुद्ध कुठून निघून गेलेत, मूर्ती तिथं आहे. बाबासाहेब पण फोटोतून निघून गेलेत, फक्त फोटो तिथं आहे. आणि तुम्ही अगरबत्ती मेणबत्ती लावून प्रसन्न होता की मी बुद्धाची वंदना करू लागले, बाबासाहेबांची वंदना करू. अरे कधीच निघून गेलेत ते. काऊन निघून गेलेत? तुमच्या मूर्खपणाला पाहून. कारण तीच अगरबत्ती इकडं झाली की तिकडं तुम्ही ओवळता. म्हणून तसं जमत नाही. तसं जमते का ते सांगा बरं का, तुम्हीच सांगा. म्हणून तशा भानगडीत पडू नका. द्वेष नाहीये. द्वेष आहे का याच्यामध्ये? द्वेष कोणत्याही प्रकारचा नाही, सत्यता आहे. आणि आपण सत्याला स्वीकारणारे लोक आहोत. आपल्याला जे बुद्धीला सत्य वाटेल, जे आपल्या बोधिसत्वांच्या वाणीतून आपल्याला जे समजेल, बुद्धांच्या वाणीतून जे आपल्याला समजेल, तोच आपला धर्म आहे, तेच आपलं जीवन आहे, तेच आपलं कर्तव्य आहे. याच्या पलीकडे आपली जास्त बुद्धी लावायची नाही. जेवढं बोधिसत्वाने सांगितलं तेवढंच पालन करायचं. आणि जर आपण बोधिसत्वापेक्षा मोठे असाल तर आपल्या बुद्धीचा उपयोग करायचा. तर आपण तेवढे मोठे नाही आहोत. आणि जर वाटत असेल तर तुम्ही सर्वात मोठे मूर्ख आहात. त्याचं ते एक महालक्षण आहे. आणि म्हणून त्या भ्रमात पडू नका, मुक्त व्हा. तर जाऊ द्या, मी आज काय जास्त सांगणार नाही. एवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला काय करायचं आहे ते आपण ठरवा आणि धर्माच्या मार्गाने व्यवस्थित चाला. तर अशा प्रकारे आज थोडक्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला की आपली काय अवस्था होती आणि कोणत्या अवस्थेमधून आपल्याला एक नवीन जन्म मिळाला. आपण स्वर्गाच्या भूमीमध्ये आता आलेलो आहोत. पुन्हा दुर्गतीला जाऊ नये, पुन्हा नरकातल्या भूमीमध्ये आपली गती होऊ नये, त्याची आपण काळजी करा. आपण काळजी केली तर आपल्या पिढीला सुरक्षित ठेवू. आपल्या पिढीपर्यंत जर आपण सुरक्षितता ठेवू शकलो की त्यांची येणारी पिढी सुरक्षित राहील, ते आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून भविष्याचा विचार करून आपण परिवर्तन आणणं खूप अनिवार्य आहे. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांसाठी आशीर्वाद व्यक्त करतो.